गाईज आपली बाईक फायनली धुवून आलेली आहे, म्हणजे धुवून आली आता, वॉशच करून आली आहे जस्ट. आजचा एकच दिवस आहे माझ्याकडं, उद्या सकाळी निघायचं आहे. वॉशिंग केली, त्यानंतर थोडंसं पेट्रोल टाकलं, उद्या टँक फुल करायचं आहे. पण आज थोडंसं टाकून घेतलं कारण थोडं त्या घाटाच्या पलीकडे जाऊन आपल्याला पेट्रोल टाकायला लागणार आहे. सो मग आता थोडंसं पॉलिश वगैरे करतो आणि थोडं चेन क्लीन सगळं सुरू आहे आपलं. चला तेच करूयात. तर गाईज आपली गाडी रेडी झालेली आहे, चेन लूप वगैरे केलं आहे, मस्त चकाचक पॉलिश बिलिश. माझं तोंड दिसतं की तुम्हाला एकदम क्लीनली. अल्ट्रा 350 बघा, ऑल सेट. लेट्स गो. फायनली आपल्या ट्रिपचा दिवस आज उजाडला. गणपती बाप्पा मोरया. तर काहीच आजचा रूट असा आहे, तसं झाली हो काही वाली हो फुल करा की या सगळ्या मोमेंट कॅप्चर करायच्या आणि तुमच्यापर्यंत पोचवायच्या. डोंगणे डोंगणे दुखायला लागले डोंगणे. हायड्रेटेड राहणं खूप महत्वाचं आहे. काहीच आता आपण पोचले कराडला. कॅमेरा चालू आहे का? हो चालू आहे एवढं. मजा आहे ना आता राईड करायला. बी रेडी गाईज. अजून ऑलमोस्ट तेवढंच आहे, 150 वगैरे आहे, अजून तेवढेच किलोमीटर, 4-5 तास तर आरामात लागणार आहेत आपल्याला. गाईज रोड बघा फक्त, मजा येते का नाही सांगा. अच्छा गाईज या घाटाने मी फर्स्ट टाइम 2018 साली आलतो आम्ही दोघं चालतो. ॲव्हेंजर होती आमच्याकडे. आणि हा सुरू झाला आपला अणुपुरा. मस्त अशी चकचकीत हिरवळ दिसायला लागली की समजायचं आपण कोकणात प्रवेश केलेला आहे. मागो नाही तर उतर, नाही तर पळव पटकन. पुढे घे पुढे घे पुढे घे पुढे घे. तर सुप्रभात गाईज, हंटर डायरीजमध्ये मी ओंकार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर फायनली आपली कोकण जर्नी सुरू होत आहे आणि आपल्या चॅनलचा पहिला मोटो ब्लॉगची पण सुरुवात होत आहे. यो गणपती मोरया. चल बाय. तर गाईज मस्त अशी काकडावरती आपल्या कानावर पडलेली आणि आपल्या जर्नीची सुरुवात झाली आहे. आत्ताचा मी प्लॅन सांगतो तुम्हाला. आत्ता आपण चालू आहे सुधीरकडे जाऊन थोडंसं आपलं बॅगेचं ॲडजस्टमेंट करायचं आहे. थोडेसे मला असं वाटतं की इकडे तिकडे थोडं करावं लागणार आहे आपल्याला बॅग्स. सो ते करणार आहे आणि नारळ फोडून आपल्या जर्नीचा शुभारंभ करणार आहे आणि तिथून डायरेक्ट आपल्या राईडला सुरुवात करू आपण. तर चला भेटूयात पुढे. माझा आवाज खूपच जास्त लाऊड येतो. आय थिंक मी तो गेन वगैरे काहीच कमी नाही केला आणि माईक फार तोंडातच आहे आपल्या. दॅट्स वाय. मला बॅगचं टेन्शन आहे म्हणून मी हळू पळवते. बॅग नीट बसली आहे की ना आय डोंट नो. बॅगचं टेन्शन आहे मला कारण लॅपटॉप आहे ना त्यात पडला पाहिजे. गाईज गुड मॉर्निंग. तर फायनली आपल्या ट्रिपचा दिवस आज उजाडला आहे. सो आपण निघालो होतो कोकणामध्ये देवगडला आम्ही नेहमी का जातो हे तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये कळेलच. सो चला भेटूया पुढे ब्लॉगमध्ये. सकाळी ॲक्च्युली 6 वाजता निघायचं होतं पण माझं लॉग इन होतं, माझं ऑफिसचं लॉग इन होतं. 3:30 वाजता माझं लॉग आउट झालं. त्यानंतर 1 तासभर झोपलो, त्यानंतर आवरून निवडून इकडे आलो. आता पॅकिंग केली आहे, आता निघेल आम्ही थोड्या वेळात. तर चला भेटूया जर्नीवरती. गाईज फायनली जर्नी हॅज स्टार्टेड. ड्यूक 390 आणि आपली हंटर 350. लगेज वगैरे सगळं पॅक केलं आहे आम्ही. तर निघतोय.
नारळ फोडून आम्ही कल्टी. चला गणपती बाप्पा मोरया. चला एक तिकडे टाक एक इकडे टाक. टाक तिकडे समोर. झाडाखाली टाक तिखट खारे. निघू का? बाय बाय. चलो गाइस, फाइनली जर्नी हॅज स्टार्टेड. ब्रो माझ्या बॅगेवर लक्ष राहू द्या मागं. उन्हात आल्याच्या हार्दिक शुभेच्छा. हे युटर्न मारून यायचं ना. गाईस फायनली आमची जर्नी सुरू झालेली आहे. म्हणजे 1-2 वेळा आमच्या डेट्स कॅन्सल झाल्या होत्या. आम्ही ॲक्च्युली महाशिवरात्रीला जाणार होतो, पण आमच्या जरा घरी मेडिकल इमर्जन्सी आली, त्यामुळे आम्ही हा प्लॅन पोस्टपोन केला. सो आज फायनली आम्ही निघालो आहे. एक्साइटमेंट अशी दाखवली नाही आम्ही, कारण उगाच कॅन्सल होण्याच्यापेक्षा ज्या दिवशी निघू त्या दिवशी एक्सायटेड होऊ. चलो काय सर, आपल्या जर्नीचा पहिला घाट सुरू झालेला आहे आणि एक चक्र आपल्याला मस्त क्रॉस करून गेलेला आहे. तर काहीच चला आपला मोठा व्लॉग सुरू झाला आहे. तर मी माझं थोडंसं इंट्रो देतो. काही लोक मला ओळखतात, म्हणजे ओळखत नाही त्यांच्यासाठी सांगतो मी. तर माझं नाव ओंकार, मी पुण्यातलंच आहे प्रॉपर. माझी जन्मभूमी कर्मभूमी पुणेच, आणि IT मध्ये जॉब करतो. विकेंडला आम्ही फिरत असतो. सो सॅटर्डे संडे आपल्याला मिळतो, मस्त सुट्टी 2 दिवस. सो आपण फिरत असतो आणि सध्या सो त्याचेच आपण व्लॉग तयार करणार आहे मस्तपैकी. मला भरपूर लोकांनी आधी सजेस्ट केलं होतं, मीन्स माझे फ्रेंड्स वगैरे जे आहेत त्यांनी सांगितलं होतं यूट्यूब चालू कर. सो आता मी घेतलं शेवटी ते मनावरती आणि आपला चॅनल सुरू केला. काय सूर्यनारायणाच्या पाया पडून आपण निघतो आता. मी स्लोच आहे. तर गुड मॉर्निंग. सनराईज टू सनसेट अशी राईड असणार आहे आपली. सनसेट आपल्याला भेटेल का नाही काय माहिती, पण आपण पुरेपूर प्रयत्न करू की सनसेट आपल्याला आपल्या बीचवरच भेटेल. सो लेट्स गो. तर काहीच आजचा रूट असा आहे. तर आपण आता डायरेक्ट जाणार आहोत कराडला. कराडवरून मग एक फाटा आहे, तिथून सरळ जाऊन मलकापूरवरनं लेफ्ट घेऊन अनुस्कुरा थ्रू खाली उतरलो की डायरेक्ट राजापूर हायवेनी देवगडला. सो या सगळ्या जर्नीला आपल्याला 8 ते 10 तास आरामात लागणार आहेत, किंवा जास्तही लागू शकतील, आय डोंट नो. सध्याचा आपला असा प्लॅन आहे की आपण जाणार आहोत सनराईज टू सनसेटवाली राईड करणार आहे. सो माझी अशी इच्छा आहे की आपण तिकडे पोचल्यावर सनसेट दिसावा आपल्याला. पण बघूयात आता कसं होतं आहे, कारण थोडंसं आपलं टायमिंगचं मिसमॅनेजमेंट झालं आहे. सो लेट सी. काय जो बोगदा दिसतोय ना, आमच्या आयुष्यातला पहिला बोगदा आहे. म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हा आम्हाला लय आवडायचा, खूप मोठा वाटायचा. आता ते एवढंच वाटतो, यापेक्षा मोठे मोठे आपल्याकडे. टाक पुढे सर, आलोच. केलं. सैयारा दूध बदला नहीं है. ग एसटी वाल्या. काय आम्ही तर काय अँगल वगैरे काही सेट नाही केला आहे. थोडासा उशीर झाला निघायला आम्हाला.
सो आता हे व्हिडिओ कशी येते आय होप व्यवस्थित येत असेल. चला पहिला घाट तर आपण पार केला आहे. आता पुढे जाऊन आपल्याला 2-3 घाट आहेत. ते काय आम्ही थांबलो आहे कारण भावाची जी साईड बॅग आहे ना वेस्ट बॅग ती जास्तच हेवी झाली हो काही वाली. कारण त्यात त्यांनी टँक बॅग जी घेणं होतं टँक बॅगमधलं सामान सगळे आत टाकलं बॅटरीज वगैरे पण ती खूप जास्त हेवी झाली आहे. असते का काही अथाट काय ते परिश्रमानंतर आपली ट्रिप पुन्हा सुरू झाली आहे. थोडंसं बॅगेचं ॲडजस्टमेंट केले भावाने. बघा आम्ही लदाखला चाललो अशी ट्रिप सुरू आहे आमची. हां आणि या ज्या क्लॉमिनी होत्या त्यांचे म्हणजे ठीक आहे तर सध्या तरी काय वाटत नाही एवढं पण जरा लक्ष ठेवायला लागतं त्या तिकडे हालतात त्याच्या. सो आम्ही सॅडल बॅग घ्यायचा प्रयत्न करेलच लवकरच. गाईज पेट्रोल टाकायला थांबलो आता आपण. टाक्या फुल कराव्या लागणार आहेत. कसं आमचं लगेच ते जरा जुगाड केला आम्ही. नेक्स्ट ट्रिपला आम्हाला सॅडल बॅग घ्यायला लागतील. साईडला असतं तिथं हार्ले डेव्हिडसन. अरे नाही पण आपण ॲडजस्ट केलं ना भरपूर म्हणून. स्पीड टाका हो फुल करा. बस किती आलं. कार्ड आहे दोघांचं एकत्रच मारायचं आहे मागचं पण. ट्रिप A0 करायची. ही जी ट्रिप बी दिसते ना तर ही ट्रिप बी आपल्या घरापासून आता किती झालं ते पूर्ण ट्रिप अख्खी करायची आपल्याला ती. आणि ट्रिप A जी आहे ती पेट्रोल टाकी फुल केल्यापासून किती तर असं आपलं सेट केलं आहे. तर गाईज आपली जर्नी सुरू आहे एकदम सनाट. आता आमचं प्लॅनिंग चाललं आहे थोडंसं थांबून कुठेतरी पाणी प्यावं. कारण ट्रिपला कुठल्याही बाईक राईडला अजून तुम्हाला हायड्रेटेड जाणं खूप गरजेचं आहे. सो आता पाणी पिणार आहे. भावाकडे तरी आहे हायड्रेशन बॅग. गाईज आता आम्ही आलो आहे शिरवळला थांबलो आहे. टाईम तर झाला आहे 10 वाजले. निघायलाच खूप उशीर झाला त्यामुळे आज लेटच चुकायचं. ठीक आहे इट्स ओके. पहिलीच ट्रिप आहे आपली लॉंग राईड. या एक्सपिरियन्सवरून आपण शिकूयात कसं आता टाईम मॅनेज करायचा कसं लगेच हे करायचं. सो त्या आपल्या गाड्या आपल्या गाड्या आहेत. तर वडापाव घेतून भावाने मी सर्विस आहे आपल्याकडे. वडापाव घेतले. आता आम्ही आलो श्रीराम फेमस वडापाव आहे जे तुम्ही शिरवळला खाल्ला असेल. आता वडापाव खातो थोडेसे आणि परत आपली जर्नी सुरू करतो. चला मग स्टेट्यून. हा ना गाईज सॉरी एवढं मी बडबड करत होतो पण पूर्ण मम्मी रेकॉर्डिंगच ऑन नाही केली. तर हो आपली जर्नी सुरू झाली आहे परत. आता वडापाव वगैरे खाल्ले आपण. शिरवळ मागं गेलं 5-6 किलोमीटर मागं गेलं. सो आता वी आर हेडिंग टुवर्ड्स साताराचा आता कंबाटकी बोगदा येईल. तर मला भरपूर लोक विचारतात की तुम्ही देवगडलाच सारखं का जाता किंवा कोकणात सारखं का फिरता. तर देवगडला का जाता हे कारण तुम्हाला तिथं गेल्यावर मी सांगेन किंवा तुम्हाला ऑटोमॅटिक कळून पण नाही. आणि काही लोकांना माहिती आहे काही लोकांना नाही माहीत पण मी सांगेनच तिकडे गेल्यानंतर. आणि कोकण म्हणजे आता भरपूर लोक म्हणतात ना की तू बीच टाईप पर्सन म्हणजे नाही का एखादा पर्सन असतो त्याला बीच आवडतात तो माउंटेन्स आवडतात ट्रेकिंग वगैरे. तर मी बीच टाईप पर्सन आहे. मला समुद्र खूप आवडतो. सो मला समुद्रकिनारी बसलं त्यांचा जो आवाज असतो लाटांचा तो मला असं मेंटल पीस देतो आणि खूप शांत होतो. भले किती जोरात असतो ते पण खूप छान वाटतं मला ते. आणि जे आत्ता जे सध्या बीचेस आहेत ना की जे हा ट्रेंडिंगला आहे तो ट्रेंडिंगला आहे तिथं जाऊया तिथं जा हिडन प्लेसेस भेंडी आम्ही सगळे 2017, 18, 16 तेव्हाच सगळं करून बसलो आहे. सगळे बीचेस फिरून झालेत आमचे हिडन सगळे. फक्त तेव्हा या मोमेंट कॅप्चर नाही केला. आणि आता असं ठरवलं की या सगळ्या मोमेंट कॅप्चर करायच्या आणि तुमच्यापर्यंत पोचवायच्या. हा तर आपला एक पुरेपूर प्रयत्न राहील. सो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अजूनही केलं नसेल तर. आणि तुम्हाला
अजून आपले मोठो व्लॉगचे व्हिडिओ येत राहतील. हा तरी आपला पहिलाच व्लॉग आहे, तर हा तुम्हाला नक्की आवडणार याची मी हमी देतो. तुमचा भाव, अमित भाव. येस, तर स्टे ट्यून. आपली जर्नी सुरू आहे, मध्ये मध्ये मी अपडेट देत राहील. चला यो, उडलंय माझा भाऊ तर चालत गेलाय. आमच्याकडं KTM 390 तर आहे. मी 80ला आहे, तो 100ला तर दिसतोय. गाईज जेवढी हायवेला 70, 80, 90, 100 किंवा किती पण असेल तेवढी स्पीडने पळवायला जेवढी मजा येत नाही ना, तेवढी घाटामध्ये बाईक क्रूज करायला नाही मजा येत. हा काय फिलिंग असते. आता आपण पोहोचू, अनुस्कुराने चाललो आहे आपण कोकणामध्ये. तर अनुस्कुरा घाटाचा तुम्हाला एक मस्त व्ह्यू दाखवतो मी तुम्हाला. अजून पोचायला आपल्याला वेळ लागेल, थोडं 3-4 तास तर आरामात लागतील. कारण तशी आपला एक खंबाटकी घाट आहे. आपल्या जर्नीचा हा दुसरा घाट आहे खंबाटकी घाट. याचासुद्धा इतिहास आहे, खूप छान इतिहास आहे तो. तर मी सांगेन तुम्हाला, आता नाही सांगणार, पण जेव्हा आपल्याकडे नक्की ड्रोन येईल ना, तेव्हा प्रॉपर मी प्रत्येक घाटाची सिरीजच करूयात आपण. तेव्हा ते काढतो. कारण घाट हे पावसाळ्यात बघायलाच खूप छान वाटतं. थोडेसे धुकं, थोडासा पाऊस येतो भुरभुरणारा, थोडीशी थंड हवा, मस्त वाडा वाईब. तेव्हा तर आपण नक्कीच फिरूयात पावसाळ्यामध्ये. ही आपली ट्रिप पहिली कशी सक्सेस होती ती बघूयात, त्यानंतर आपण ठरवूयात. चला स्टे ट्यून. जर्नी सुरू आहे आपली, कंटिन्यू राहा, ब्लॉग बघत राहा. गाईस, तर खंबाटकी घाट सुरू झालेला आहे. यार तू तो भगवान ही है. गाईज मी तुम्हाला बोललो होतो की मी माझं क्लिअर वायझर लावेल, पण काल एवढी गडबड झाली की मला ते चेंज करायला नाही मिळालं. आणि आता असं वाटतं की बरं झालं मी नाही लावलं, कारण ऊन एवढं आहे ना की डोळ्यांना त्रास होतो. आणि हे लावल्यामुळं मला काहीच वाटत नाही, असं एकदम नॉर्मल चिलॅक्स वाटतंय. सो मला तरी बरं वाटतंय. तुम्हाला हवेचा आवाज येतो का नाही काय माहिती, हवा कुठे, कारण मी वायझरवरती गेले ना. सो एकदम सय्यारा तू. आर यू इन ब्रो? काही गुलाबी फुलं दिसतात का तुम्हाला? आता माझ्या ह्याच्यामध्ये तर दिसत आहेत, तुम्हाला थोडीशी दिसत असेल कदाचित. आय डोंट नो त्या कलरमध्ये कसे दिसतात तुम्हाला ते, कारण कॅमेऱ्याची थोडीशी मॅन्युअल सेटिंग केली आहे मी, बट एक्सपोजर आणि व्हाईट बॅलन्स थोडा ऑटोवरच ठेवला. गाईज एकदम गुलीगत राईड चालू आहे रे आपली. आय थिंक मी चुकीचा कॅमेरा लावला आहे, थोडा पुढं लावायला पाहिजे कॅमेरा. गाईज मला ना लवकरच टुरिंग सीट घ्यायला असं वाटतंय, घ्यायला लागणार आहे. कारण डोंगणे दुखायला लागले डोंगणे. आत्ताची आपली ट्रिप किती झाली बघूया, 60 किलोमीटर झालं आपण, तर डोंगणे दुखायला लागलेत. अजून 300 किलोमीटर जायचं आपल्याला. यो गाईज वातावरण खूप छान आहे गाईज एकदम. अजून तरी उन्हाचे चटके वगैरे नाही बसत आहेत. सो मस्त वाटतंय, थोडंसं चिल वाटतंय. आणि काल सकाळी पण थंडी होती, 15-16 डिग्री होतं. आणि आता हळूहळू इकडे जायला जसं आपण कोकण पट्ट्यामध्ये एंटर करू, डायरेक्ट 30 डिग्री. पुन्हा काय मी वायझर लावतो ना, डोळ्यात जायला लागले काय ना काहीतरी. मला आवाज पण छान येईल. एकदम प्रोफेशनल रायडर निघलाय 2 ट्रकच्या मधनं. मस्त धरला UP वाल्याला गाईज. हा काका हेल्मेट आहे आमच्याकडे, टेन्शन ना घेऊ तुम्ही. काय क्लास घाट केला गाईज एकदम गुलीगत. आणि नेमकं मी कॅमेरा ना चुकीचा लावला आहे, म्हणजे हेल्मेटला लावायला पाहतो, तर मी नेमकं तिथं लावलं आहे. रिझन असं आहे की मला तरी बॅटरी चेंज करायचा कंटाळा आला, त्यामुळे मी चार्जिंग लावले माझ्या ह्याच्या बाईकच्या वायरनेच. त्यामुळे थोडासा उशीर झाला ना निघायला, त्यामुळे थोडंसं डगमगलं स्केड्यूल. तर गाईज आता आम्ही साताऱ्याच्या थोडंसं अलीकडे थोडा ब्रेक घ्यायला थांबलो. पाय वगैरे खूप असे एकदम स्टक झाल्यासारखे आलं. आणि ऊन एवढं आहे ना
केस विसं बघा हेल्मेटमुळे चायला पण तेरे लांब सलमान दिसते. ऊन खूप आहे आणि साताराचे थोडंसं अलीकडे सातारा किती लांब आहे इथून? 5 किलोमीटर सातारा आहे. पण जेव्हा अशा ट्रिप करतो ना आपण बाईक राईड वगैरे हायड्रेटेड राहणं खूप महत्त्वाचं आहे. पाणी वगैरे तर पिलं आहे आम्ही, पण थोडंसं ना असं डिझिनेस वाटतं कारण मी रात्री झोपलो नाही, मोजून 1-1.5 तास झोपलो. सो मग म्हणलं एक एनर्जी ड्रिंक प्यावं कारण खूप असं एकदम डिझीसारखं झालं आहे. सो आता निघतो आहे आम्ही पण पिल्यानंतर म्हणजे आज आम्ही फ्रायडेला निघलो आहे कारण फ्रायडेला का जमलं कारण ट्रॅफिक नसतं. सॅटर्डे संडेला जर तुम्ही निघाला असता ना खूप ट्रॅफिक असतं, इव्हन रायडर्स पण भरपूर असतात. आज फ्रायडेला कोणता कुत्र नाही आहे त्यामुळे आम्ही वीकडेमध्ये निघतो. कधी कोकणला वगैरे जायचं असं ना वीकडेमध्ये जायचं. तर काहीच आमचं झालं आहे एनर्जी ड्रिंक पिऊन थोडासा ब्रेक घेऊन आता आपण पुन्हा आपल्या जर्नीला सुरुवात करतोय. यो गणपती बाप्पा मोरया. तर काहीच आपण आपली जर्नी पुन्हा सुरू केलेली आहे. व्हायझर लागतो, दगडी बिगडी उडायला लागली. तर आता थोड्या वेळा सातारा येईल. साताऱ्याच्या आतमध्ये ना आपण साताराच्या ब्रिजवरनंच क्रॉस करणार. आपलं कराडला जायचं आहे, कराडवरनं राईड घ्यायचं आपल्याला. तर आता 12 वाजलेत, खूपच उशीर झाला आहे. तर कदाचितच आपण स्टॉप घेऊ, नाही तर आपण सनाट निघूयात घाटाकडे. चला मग स्टे ट्यून्ड. खायला पहिलं तर भूक नाही आहे, वडापाव खाल्ले होते 2. थोडा आता एनर्जी ड्रिंक घेतलं आहे. बघायत पुढे कुठं उसं जर किंवा लिंबू सरबत वगैरे असेल ना तर घेऊया. हे ट्रकवाले बघा, यांचे बापकाच रस्ते हे. गाईज आपण निघालो आहे कराडच्या दिशेने. दुपारचे वाजले 12:15. आपला जरा ट्रीचं नियोजन थोडंसं डगमगलं आहे, पण नेवर माइंड, त्यातूनच मार्ग काढून आपण निघलो आहे. होत असतं थोडंफार. आणि तसं म्हणलं तर ही आमची एक ट्रायलच राईड म्हणू शकतो आम्ही पहिलीच. इथं आता ह्याच्यामध्ये जे आम्हाला अडचणी आल्या तेच एक अनुभवाच्या स्वरूपात आम्ही घेऊ शकतो त्या, की पुढच्या ट्रिपला आम्ही या चुका करणार नाही. बरोबर वायझर लाव रे, गाण बाहेर काहीतरी. मेन तर आमचं थोडं लगेचचं मिसमॅनेजमेंट झालं, त्यातच थोडासा टाईम गेला आहे. सो पुढच्या वेळेस ते पण आम्ही लक्षात ठेवू की लगेचचं काय करता येईल किंवा नवीन बॅग घेता येतील किंवा सॅडल बॅगचं काहीतरी विचार करता येईल आम्हाला, पण ते नक्की करावं लागेल कारण या बॅग्स आम्हाला ना बांधाव्या लागतात ते. सो त्यात थोडा टाईम जातो आहे, बाकी काय नाही. आणि आय होप तुम्हाला हे फुटेज दिसत असेल कारण मी चेक नाही केलं की कसं म्हणजे कॅमेरा अँगल वगैरे कसा घेतला ते माहीत नाही मला, पण आय होप तुम्हाला छान दिसत असेल. हे एडिटिंगमध्ये कळेलच. जर्नी आपली सुरूच आहे. ऑलमोस्ट आता 100 किलोमीटरचं क्रॉस केलेले आहेत आपण. 100-120 तर आरामात झालेत. सो चला स्टे ट्यून्ड. जर्नी सुरू आहे आपली, मध्ये मध्ये मी अपडेट्स देत राहीन अशाच. तर काहीच आता आपण पोचले कराडला. तर ऑलमोस्ट इथं यायला आपल्याला 4-5 तास लागलेत. थोडं वेळेचं नियोजन चुकलं होतं आपलं, पण ठीक आहे. पण तरी पण आपण ब्लॉग शूट करतो आहे आणि तुम्हाला मस्त मस्त कॉन्टेंट मी देईलच या ट्रिपला. 4 दिवस आहोत आपण, तर तिथे एन्जॉय वगैरे करूयात छान छान. सो चला ब्लॉगमध्ये बनून राहा, भेटत थोड्या वेळाने. सो आपली जर्नी सुरू आहे. तर गाईज आपण कराडवरनं राईट टर्न घेतलेला आहे. कराडवरनं एक फाटा लागतो, त्या फाट्यात आतमध्ये आलो आहे. या फाट्याला आय थिंक पाचवड फाटा म्हणतात, मला एक्झॅक्ट माहीत नाही पण भाऊ बोलला होता एकदा. तर बघू शकता वरती रत्नागिरी गणपतीपुळे 156. येस देवगड, वी आर कमिंग बेबी. खूपच जास्त लेट झालं आहे. आय होप आपल्याला सनसेट भेटावा देवगडचा. तर बघूयात कसं काय होतं आहे. माझा भाऊ तर पेट्रोल पंपावर थांबला आहे इंडियन ऑइलच्या कुठेतरी, तेच शोधतो आहे मी. कुठे आहे पेट्रोल पंप? हां भेटला. पेट्रोल वगैरे तर आहे, थोडंसं काय रे व्हॉट आर यू डुईंग.
करता येणार. तुझं काय इथं असं जॉबला? अच्छा अच्छा, चांगलं. काहीतरी तर करतोयस बाकीच्या पोरांपेक्षा. हंटर डायरीज. येस, हंटर डायरीज. कर कधी यूट्यूब चेक केलं तर कर सबस्क्राईब. हां, नाव काय तुझं? नंदराज. गाईज नंदराज नवीन भेटला आपल्याला फ्रेंड. कॅमेरा चालू आहे का? हो चालू आहे ऑर्डर. येशील तू, टाकला मी टाकेल ना तर होईल. तर काहीच कराडच्या पुढं आलो, थोडं पेट्रोल पंपावर थांबलं, थोडासा रेस्ट घेतला, स्ट्रेच बीच केले जरा. खूप जरा ते रायडिंग पॅन्ट आहे ना, नवीनच आहे, त्यामुळे थोडंसं डिफिकल्टी होती जरा, थोडासा त्रास होते. तर आता इथून पुढं तरी मे बी हिरवळच आहे सगळी. घाट सेक्शन चालू होईल आपला. सो मजा येणार आता राईड करायला. बी रेडी गाईज आणि स्टे ट्यून्ड. गाईज इथून पुढे सरळ आपण जाणार आहोत मलकापूरला, आणि मलकापूरवरनं 2 फाटे पुढे जातो. एक जातो आंबा घाटाकडे आणि एक जातो अनुस्कुरा घाटाकडे. सो आपण अनुस्कुरा घाटाने जाणार आहोत. सो आता इथून पुढे नुसती हिरवळ, मस्त थंडगार वारा, आणि आपली जर्नी पुन्हा एकदा सुरू. खूप लेट झालं आहे. आय होप सनसेट भेटेल आपल्याला, पण तरी प्रयत्न करूयात आपण. सावकाश जायचं आहे, रिलॅक्स जायचं आहे, जास्त घाई नाही करायची. चला लेट्स गो. गाईज तर खरी जर्नी आत्ता स्टार्ट झाली आपली प्रॉपर असं म्हणायला गेलं तर. कारण आता जे रोड आहे ती जो हिरवळ वगैरे जे काही येईल ना, ते मस्त एकदम मनाला शांतता देऊन जाईल बघा, आणि एक राईडचा आनंद देऊन जाईल आपल्यासाठी. सो स्टे ट्यून्ड आणि बी रेडी फॉर द वाइब. गाईज हा जो रोड आहे ना, तो पावसाळ्यात अतिशय क्लास दिसतो यार, लय क्लास दिसतो पावसाळ्यामध्ये. आम्ही आलो होतो पावसाळ्यामध्ये, कारनीच आलो होतो, पण पावसाळ्यामध्ये जे कोकण दिसतं ना गाईज, ते इतर महिन्यात कधीच नाही दिसलं. आपली एक पावसाळी राईड तर होणारच आहे नक्की, तेव्हा आपण दाखवू. तेव्हाही आपण देवगडला येऊ, पण तो एक सीझन एक भारी असतो कोकणातला. जेवढी हिरवळ आता दिसते त्यापेक्षा डबल हिरवळ असते तेव्हा, प्लस पाणी, छोटे छोटे धबधबे, एक नंबर. तर काय आपण आपल्या घरापासून आत्ता 170-175 किलोमीटर आलो आहे. अजून ऑलमोस्ट तेवढंच आहे, 150 वगैरे आहे, अजून तेवढेच किलोमीटर, 4-5 तास तर आरामात लागणार आहेत आपल्याला. तरी आपली राईड थोडी सावकाशच चालू आहे. मग आपल्या जास्त काही करायची नाही आहे आपल्याला, उगाचच पळवायचं नाही आहे, रिलॅक्स जाऊयात, काही टेन्शन नाही, काही घाई नाही आहे आपल्याला. 4 दिवस आहोत तिकडे, आपण एन्जॉय करूयात. तर चला, अशाच मध्ये मी अपडेट देत राहीन. तोपर्यंत हा रोड बघा, छान आहे, सुंदर आहे, हिरवळ आहे आजूबाजूला, शेती भाती. यो यो काय जे 390 ना, ती पण आपण चालू नंतर. आज भेटेल का नाही काय माहीत, किंवा पुढच्या वेळेस चालू आहेत. तिथं तर आहे 4 दिवस आपण. गाईज सी द रोड. यो अशा रोडवर गाडी चालवायला लय मजा येते. ते हायवे बिवे आहे ठीक, उन्हात आणायचं. हे बघा शेजारी पाणी, मस्त नदी दिसते तुम्हाला, नदी, तलाव, वॉट एव्हर इट इज. आणि समोर बघा एकदम सरळ रोड, दोन्ही साईडला झाडी. बस दिस इज कॉल्ड एकदम. पोराने डिस्ट्रॅक्ट केलं, मुस्कळ आणला पाहिजे पोरांनी. बॅक टू फोकस. ये राईड गाईज निसर्गाच्या सान्निध्यात एकदम क्लासिफाईड. गाईज तुम्हाला व्हिडिओ बघायची का? नॉक नॉक तेरा बाप पाया टेने ने 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 ने. एकदम टिकटॉक बॉईज. गाईज रोड बघा फक्त, मजा येते का नाही सांगा. मला तरी राईड करताना जाम मजा येते. आता तिकडे बघा पवन चक्क्या दिसतात. आम्ही इथं जेव्हाही आलो तेव्हा कारनी चालू आहे. आज पहिल्यांदा बाईक घेऊन आलो या साईडला, जाम मजा येते. गाईज हा घाट बघा, आपल्या जर्नीमधला हा 3रा घाट आहे. अच्छा, छोटासा घाट आहे, एकदम छोटूसा घाट आहे. गाईज थोडंसं पुढे यायचं, एक पटकन राईट टर्न घ्यायचा, घाट संपला. तुम्हाला दिसत असेल बघा, एकदम मस्त घाट आहे, एकदम सरळ. हे घाट आहेत ना काही पावसाळ्यात यायचं,
एकदम चिंबोरी घाट. घाट रास्ता समाप्त बोर्ड दिसला एकदम. अरे भाई ये शुरू होती खत्म हो गया ऐसा वाला घाट आहे. गाईज रस्ता बघा फक्त तुम्ही एकदम चुंबेश्वरी. गाईज तुम्हाला माहिती का आपल्याला घाटावरची लोक काय म्हणतात म्हणून. म्हणजे मोस्टली कोकणी लोक म्हणतात आपल्याला की घाटावरची लोक आहेत, घाटी लोक आहेत. कारण आपण राहतो कारण आपल्याला कोकणामध्ये कोणत्याही बाजूने एंटर करायचं असेल ना तर आपल्याला घाट क्रॉस करून जावं लागतो. आता पुण्यावरनंच उदाहरण घ्या. आपल्याला जर रायगड वगैरे साईडला जायचं असेल तर तिथनं आपल्याला तामिनी घाट आहे, प्लस याच बाजूला वरंद घाट आहे, आणि प्लस आपल्याला आता रत्नागिरी वगैरे जायचं असेल तर आंबा घाट आहे, अनुस्कुरा घाट आहे. तिकडून कोल्हापूरवरनं लोकांना जायचं असेल तर गगनबावडा आहे. सो असे बरेचसे घाट आहेत. ते घाट उतरून आपल्याला कोकणामध्ये एंटर करायचं असतं. सो म्हणून आपल्याला घाटी लोक बोलतात किंवा घाटावरचे लोक बोलतो. घाटी आय डोंट नो घाटी आहे का नाही, पण घाटावरचे लोक आपल्याला म्हणतात. आता आपल्या जर्नीचा 4था घाट आलेला आहे. या घाटातसुद्धा नाव आम्हाला माहीत नाही, छोटासाच आहे पण छान घाट आहे. चला अच्छा याला जाऊ दे ना. मी पुढे गेलो, लेफ्ट घ्यायचं राईट घ्यायचं. चल 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 चालू आहे मागं. अनुस्कुरा 47 किलोमीटर गाईज. हा गाईज छोटासा घाट म्हणू शकतो आपण. जसं एकदम एक्स्ट्रीम घाट नाही आहे पण ठीक आहे. आपल्या जर्नीचा एक 4था घाट छोटासा. आणि हा मलकापूरला जातो. हा मलकापूर फाटा पण म्हणू शकता तो होता मागचा तो. मी थोडंसं लुडबुडलो तिथं. गाईज या घाटाने मी फर्स्ट टाईम 2018 साली आलो आम्ही दोघंच आलो. ॲव्हेंजर होते आमच्याकडे. सो ते ॲव्हेंजर घेऊन आलो होतो आम्ही. गणपतीपुळेला गेलो तेव्हा इथं फोटोशूट केला होता आम्ही. मस्त एकदम. असं आहे गाईज पिवळा फाट्याक घाट. टाईम असता तर आम्ही इथं फोटोशूट केला असता जरा व्हिडिओ पण आपल्याकडे टाईम नाही आता गाईज. हे यार ते समोर काय गेलं एवढं आकाशात. एवढा घाण आणि एवढा पातळ ठेवलाय कसा तो कशाने काय माहिती. एलियन टेक्नॉलॉजी गाईज. अरे तुम्हाला दिसते का ते काय सांगा जरा. गाईज सीधा घाट चुम्मा घाट. आणि गाईज हा आहे मलकापूरचा घाट. हा पण एकदम सुंदर आहे. आत्ता एवढा छान दिसतोय. सो पावसाळ्यामध्ये एकदम ग्रीनरी असते तिथे. ते दिसत ना बाजूचे डोंगर वगैरे सगळं ग्रीनरी असते तिथे. गाईज हा राईट जातो आंबा घाटाला आणि हा जो लेफ्ट आहे तो जातो अनुस्कुरा घाटाला. आपण आता मलकापूरला आहोत तर आपण लेफ्ट घेऊ. आपल्याला जायचं आहे अनुस्कुरा घाटामध्ये. तर चलिए शुरू करते हैं. अनुस्कुरा अजून 20 किलोमीटर आहे गाईज. आणि हाच रोड पुढे जातो पावनखिंडीला, जिथे आपले वीर बाजी प्रभू देशपांडे यांनी महाराजांसाठी लढा दिला होता. पावनखिंड. हो तो बैल आहे बघा मागो. मागो 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 मागो. नाही तर उतर, नाही तर पळव पटकन. पुढे घे पुढे घे पुढे घे पुढे घे. गाईज पाहिलं का तुम्ही आत्ताचा शॉट. आई शप्प 2 मिनिटासाठी पाटली होती आमची. लिटरली वाटलं होतं आमचा शॉट आता काहीतरी, पण नशीब तो गेला निघून.
त्याला थोडीशी रेस दिली, तो घाबरला. चुकना त्या चला फोर व्हीलरवाल्याची होती, तो त्याला काहीतरी खायला देत होता आणि नंतर तो त्याच्या मागच लागला. तो गेला साला निघून, आम्ही अडकलो. काय ऑफिशियली कोकणात एंटर करतोय आपण. राजापूर हद्द चालू झाली आपली आणि हा सुरू झाला आपला अनुस्कुरा. आता ह्याच्यात भारी आहे ना कलर ग्रेडिंग मध्ये. इथे काय ना साईडला काकू सरबत आहे का? दिस इज अनुस्कुरा. हॅलो हॅलो गाईज, आता आम्ही पोचलो अनुस्कुरामध्ये. किती वाजले ब्रो? 4. नाही म्हणता आम्हाला अनुस्कुरा घाटामध्ये 4 वाजलेत. आता इथून पुढे 2 ते 3 तास आरामात लागणार आहेत देवगडला पोचायला. बघूयात आता सनसेट भेटले का नाही, आय डोंट नो, थोडं डाऊट आहे. बट उजेडात पोचावं एवढीच माझी इच्छा आहे सध्या. आता या काकूंकडे लिंबू सरबत पिला. इथे माकडे मध्ये मध्ये. भीती हेल्मेट वगैरे उचलून घेऊन जायची आणि कॅमेरा पण न्यायची, त्यामुळं कॅमेरा तर ठेवला हातामध्ये. आपल्याला इथून त्या साईडने जायचं. गाइस, दिस इज अनुस्कुरा. हा अनुस्कुरा घाट प्रारंभ झालेला आहे. आणि आजचा जो व्ह्यू आहे ना, तो एवढा कडक आहे ना, क्रिस्टल क्लिअर. तुम्हाला लांबच लांबचे डोंगर रांगा सुद्धा दिसतो ते सह्याद्रीच्या. गाईज, आत्ताच अनुस्कुरा संपला आणि अनुस्कुरा जसा संपतो ना तसा थोडासा बॅड पॅच चालू झाला आहे रस्त्याचं. मागच्या चालतो तेव्हा जास्त होता रे तो कारच्या वेळेस. थोडासा बॅड पॅच आहे. घाट पूर्ण क्लीन आहे, मस्त आहे, तुम्ही एन्जॉय करू शकता. खाली आला की थोडासा चालू झाला आहे बॅड पॅच. आणि आत्ता 4:30 वाजलेत. देवगड अजून 100 किलोमीटर आहे, म्हणजे नाही मला तरी 2 तास तरी लागणार आम्हाला. 6:30 तरी वाजतील देवगडमध्ये पोचायला. सनसेट तर गेलाच, पण समुद्र नक्की बघू आपण, टेन्शन नका घेऊ. मस्त अशी चकचकीत हिरवळ दिसायला लागली की समजायचं आपण कोकणात प्रवेश केलेला आहे. आणि जसं कोकणात येऊ तसं दमट वातावरण चालू व्हायला सुरुवात होते. तर एवढं थोडं वरती थंड हवा लागत होती आपल्याला, पण आता थोडं गरम हवा यायला लागली, दमट वातावरणाला सुरुवात झाली. तर चला काय, स्टे ट्यून्ड, मध्ये मध्ये अपडेट देत राहील. गाईज, आपण आता मुंबई गोवा हायवेवरनं राजापूरला पोचलोय. आता इथून आपल्याला राईट घ्यायचा आहे, हा राईट, आणि हा स्ट्रेट जातो देवगडला. अजून 20-25 किलोमीटर आहे देवगड इथून, 20 ते 30 किलोमीटर मॅक्स. सो चला भेटत. सनसेट तर कदाचित आपला मिसच होणार आहे, तरी आपण पुरेपूर ट्राय करतोय तिथपर्यंत गाडीत आणायचा. लेट्स सी कधीपर्यंत पोचतो आपण. काय थोडासा तुम्हाला अंदाज आला असेल, आलो आपण कोकणामध्ये. देवगडमध्ये एंटर केलेलं आहे आपण. काही आंब्याच्या बागा दिसतात का, ते मोर पण बघून घ्या. आपण नाही येतो, मोर नका बघू म्हणून. किती काय आपली श्रीनाईटची मोठं बघा फक्त. आजचा सुमसान
टनाट रस्ता एकदम मस्त. ऑलमोस्ट आपले 30 किलोमीटर झाले गाईज. अजून 20 किलोमीटर आपल्याला घरी पोहोचायला. आणि 30 किलोमीटर जेव्हा आपल्या वन साईड ट्रिप झाली. वन साईड जर सिग्नल दिसलं तर वेगळी गोष्ट आहे. आपली वन साईड ट्रिप झाली. एकदम मस्त वाटतंय आपल्या आयुष्याची सगळ्यात आतापर्यंत. आपण नक्की करूयात वेगवेगळ्या ट्रिपा. माझ्या मित्रांनो, भावांनो, गायजांनो, आपला अनफॉर्च्युनेटली सनसेट मिस झाला आहे. बट ठीक आहे, 4 दिवस आहोत आपण. 4 दिवसामध्ये नक्की कवर करू तो आपण. सो एवढं काही नाही आहे, आपण पोचलो आहे. थोडा अंधार पण झाला आहे कारण आपण आत्ता मध्ये थांबलो होतो आम्ही काय शॉट वगैरे नाही घेतले तिथे. थोडेसे पोहे खाल्ले आणि चहा क्रीम रोल वगैरे खाल्ला आणि आता स्ट्रेट आपण चाललो आपल्या इकडे. गाईज फायनली देवगडमध्ये पोचलो आपण. अथाट परिश्रमानंतर आपण देवगडमध्ये टच झालो आहे. तो आता हा अंधार झाला आहे. आपलं बीचवर सनसेट करायचं स्वप्न अधूर राहिलं आजचं. पण ठीक आहे, 4 दिवस आहोत. 4 दिवसामध्ये आपण करूयात ते कम्प्लीट. गाईज कुंकेश्वराचं मंदिर. जय कुंकेश्वर. महाशिवरात्रीला येता आलं नाही, पुढच्या वर्षी नक्की. तर गाईज हॅलो, वेलकम बॅक. तर पोचलो आम्ही आपल्या घरी देवगडला पोचलो आहे. तर आम्हाला यायला खूपच उशीर झाला. आता 7:30 वाजता वगैरे काहीतरी पोचलो आम्ही. पूर्ण आवरावरी साफसफाई तर नाही केली, तर सगळं आपलं सामान पडलं आहे. पण आधी म्हणलं आता जेवून घ्यावं. फ्रेश बीच चाललो आहे. आता चाललो आहे आम्ही जेवायला. मस्तपैकी जेवण वगैरे येतो आणि मग येऊन आराम करतो. थोडं हेक्टिक झालं. काय हेक्टिक झालं कारण ऊन तर खूप आहे बाहेर आणि प्लस थोडंसं लगेजचं आमचं मिसमॅनेजमेंट झालं. त्यामुळं थोडंसं आम्हाला लगेच ॲडजस्ट करावं लागलं. थोडं इकडे थोडं तिकडे काही गोष्टी आम्ही कॅन्सल कराव्या लागल्या. त्यामुळं आम्हाला टाईम हे झाला जरा, निघायला उशीर झाला आम्हाला सकाळी. सो या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि ते हेल्मेटमुळे यार केसांची वाट लागते राहू. बसतच नाही आता. हेअरस्टाईल पूर्ण खराब झाली माझी. इट्स ओके, ॲडजस्ट करा थोडंसं. तर चला भेटूयात. तर चाललो आम्ही जेवायला. बाय बाय, स्टे ट्यून्ड. गाईज आम्ही जेवायला आलो. तर वसंत विजयमध्ये हॉटेल आहे देवगडमध्ये, मस्त आहे. तर ते घेतले आता. ऑब्वियसली सुरमई फ्राय घेतला आहे मी. सुरमई थाळी 2 आणि 1 कोळंबी फ्राय. चला चुसूयात. बेकार भूक लागली. दिवसभरात काय खाल्लंच नाही. 2 वडापाव खाल्लेले कारण आमचं ट्रॅव्हलिंग होतं ना. सो त्यामुळे मला पोटभर जर जेवलं तर झोप यायची चान्सेस असतात आणि आम्हाला आमची झोप झाली नव्हती. 1.5 ते 2 तासच झोप झाली होती. सो त्यामुळे म्हणलं मग नको पोटभर जेवायला. सो आम्ही 2 वडापाव खाल्ले आणि मग आपलं रस पिला. ते थोडंसं चांगलं आयटमच घेऊन आलं. सो मग आता जेवून घरी जाऊन आराम करायचा, तेवढंच प्लॅन आहे आजचा तरी. गाईज कोकणातली माझी तरी सगळ्यात आवडती गोष्ट सोलकढी. इट्स हॅव आंबट गुड बट नाईस. कशी असते नुसतं ऑफिसचे कॉल व्हायच, नुसतं कॉर्पोरेट मधून नुसतं ॲप्रेझलची कामं. गाईज तर आज आलो आपण देवगडला आणि आजचा पूर्ण दिवस तर आपला ट्रॅव्हलिंगमध्येच गेला आहे. ऑलमोस्ट 10 तास गेले. सकाळी 7 वाजता निघलो होतो आम्ही. 8 वाजता निघलो होतो ना. 8 वाजता निघलो होतो, 7:30 पर्यंत पोचलो इथं. म्हणजे ब्रेक खूप झाले कारण आमचं जे लगेजचं होतं ते थोडंसं मॅनेजमेंट नीट नाही आलं. थोडंसं गाड घाल चालूच होतं, इकडे ॲडजस्ट कर तिकडे ॲडजस्ट कर. सो आमची अशीतनाची पहिलीच ट्रिप होती. सो आम्ही ट्रायल म्हणूनच आलो या ट्रिपला. सो जे काय झालं ते एक एक्सपिरियन्स म्हणून आम्ही पुढच्या ट्रिपमध्ये त्याचं हे करू, जरा त्याच्यावर वर्क करू. अजून आता ज्या बॅग्स आम्ही घेतल्यात त्या बॅग्स पण थोड्याशा अनकम्फर्टेबल वाटत होत्या आम्हाला पण. सो आम्ही आता विचार करतो की दुसऱ्या घ्याव्या, त्या सॅडल बॅग ज्या असतात त्या. सो आता लेट्स सी, उद्या फिरू, देवगड वगैरे फिरू. 4 दिवस आहोत आपण. तर भरपूर काही शूट करायचं आहे, भरपूर आहे डोक्यात, भरपूर काही आहे.
सो आता बघूयात. चला मग भेटूयात. स्टे ट्यून्ड. ब्लॉग कसा वाटला ते कळवा. भेटूयात पुढच्या भागात, पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत बाय.